आईने सोडलं, कळपानं छळलं, खेळणं ठरलं आयुष्याचा आधार. ही कथा ही पंच नावाच्या एका छोट्या माकडाची, ज्याने आपल्या संघर्षाने आणि एकाकीपणाने संपूर्ण जगाचे डोळे पाणावले. जपानच्या इचकावा सिटी व्ह्यू मध्ये 26 जानेवारी 2025 रोजी त्याचा जन्म झाला. पण नशिबाचे चक्र असे फिरले की जन्म देताच त्याच्या आईने त्याला नाकारले. एका माकडाच्या पिल्लासाठी आईची कूस म्हणजे संपूर्ण जग असतं. पण पंच्या नशिबात ती उब नव्हती. त्याला कुणीतरी असं हवं होतं, ज्याला तो घट्ट मिठी मारू शकेल, ज्याला बिलगून तो शांत झोपू शकेल. त्याची ही गरज ओळखून प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला एक स्पॉट टॉय दिले. तो खेळण्यालाच आपली आई आपला मित्र मानून वाढू लागला. पंच थोडा मोठा झाल्यावर आपल्या आईकडे किंवा इतर माकडांच्या समूहात सामील होण्यासाठी धडपडू लागला. पण दुर्दैवाने इतर माकडांनी त्याला स्वीकारले नाही. जेव्हा जेव्हा तो त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा ते त्याला आकलून लावायचे. घाबरलेला पंच पुन्हा धावत आपल्या त्या निर्जीव शॉपकडे यायचा. त्या खेळण्याला मिठी मारून तो स्वतःचे सांत्वन करायचा. त्याचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकांनी स्वतःच्या आयुष्यातील एकाकीपणाची तुलना पंचच्या आयुष्याशी केली. पंचचे फोटो पाहून जगभरातील लोक भावुक झाले. कोणी त्याला दत्तक घेण्याची भाषा करू लागले, तर कोणी त्याच्या मदतीसाठी पुढे आले. सोशल मीडियावर पंच केवळ एक माकड राहिला नाही, तर तो एकाकीपणा विरोधाच्या लढाईचे प्रतीक बनला. त्याने जगाला दाखवून दिले की माया आणि प्रेमाची भूक फक्त माणसांनाच नसते, तर प्रत्येक जीवाला असते. पण सुदैवाने पंचची ही शोकातिका इथेच संपली नाही. हळूहळू परिस्थिती बदलली. आता पंच इतर माकडांमध्ये मिसळू लागला आहे. ज्यांनी त्याला एकेकाळी नाकारले होते, तेच आता त्याला आपले मानू लागले आहेत. तो आता त्यांच्यासोबत खेळतो, बागळतो. आता त्याच्या आयुष्यातून तो स्पॉट टॉय बाजूला झाला असला तरी त्याने दिलेली ऊब पंचला इथपर्यंत घेऊन आली. आज हजारो लोक पंचला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. पंचची ही छोटीशी गोष्ट आपल्याला एक मोठा धडा देऊन जाते. स्पर्श, माया आणि कोणीतरी आपलं असणं या गोष्टी केवळ मानवी गरजा नाही, तर याच गोष्टीमुळे जग टिकून आहे. पंचने आपल्याला आठवण करून दिली की भावना आणि आपुलकी ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे.